नमस्कार, मी सौ कुसुम प्रकाश गंधे, सात्विक स्वयंपाकघरामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण महाराष्ट्रीय पद्धतीची मोदकाची आमटी करणार आहोत। ती अवश्य पहा आणि करून पहा। डाळीचे पीठ, कणिक, खोबरं, दाणे, पाणी, तिखट, हळद, काळा मसाला, खसखस, लाल तिखट, मीठ, आलं लसूण मिरच्या, तेल, कांदा, तीळ आणि मोदकासाठी लागणारं डाळीचं पीठ प्रथम आपण घेऊया। कणिक त्याच्यात वापरायची आहे। आता थोडीशी हळद, एक चमचाभर लाल तिखट, किंचित मीठ, एक चमचाभर तेल। आता आपण हे भिजवून घेणार आहोत। हे साधारणपणे घट्ट भिजवून घ्यायचं। आपला गोळा तयार झालेला आहे भिजून। आता याच्यानंतर आपण सर्व साहित्य तळून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत काही। आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर। आता प्रथम त्याच्यामध्ये तीळ भाजून घेऊया। ते आपण सगळं आता सारणासाठी तयार करतो मोदकाचे। सारणासाठी लागणारे तीळ आपण आता प्रथम भाजून घेऊया। खोबरं आणि खसखस एवढं लागतं। कोरडं खोबरं ते पण भाजून घ्यायचं चांगलं। आता हे खोबरं भाजून झालेलं आहे। त्यानंतर खसखस थोड्या प्रमाणामध्ये घ्यायची, ती पण भाजायची चांगली। या सगळ्या वस्तू खमंग जेवढ्या भाजल्या जातील तेवढी ती आमटी छान होती। आता ही भाजून झालेली आहे, ही पण आता त्या डिशमध्ये काढते। या तिन्ही गोष्टी भाजून झालेल्या आहेत। आता त्या थंड झाल्यावर मिक्सरमधनं काढायच्या। भाजलेल्या कढईमध्येच आपण आता आमटीसाठी लागणारं साहित्य परतून घेणार आहोत। प्रथम कांदा, तो पण आता गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा। आता कांदा तांबूस झालेला आहे। आता याच्यानंतर आपण दाणे आणि खोबरं ते पण परतून घेणार आहोत। फार तेल नाही वापरायचं, कमी तेलामध्ये हे करायचं, म्हणजे मिक्सरमधनं काढताना जास्त तेलकट नाही होत। आता हे दाणे आणि खोबरं तांबूस झालेलं आहे, ते पण एका बाउलमध्ये काढूया। आता याच्यानंतर थोडंसं प्रमाणात आलं लसूण ते पण थोडंसं गरम करून घेऊया। थोड्या प्रमाणात तेल टाकून परतून घेऊ ते पण। आता या आमटीसाठी लागणारं साहित्य गार करायला ठेवूया। तोपर्यंत आपण जे सारण तयार झालेलं आहे पहिलं मोदकाचं, ते मिक्सरमधनं काढूया। खोबरं, खसखस, तीळ आपण जे भाजलेलं आहे
ते आता त्याची पूड तयार करून घेऊया. आता आपण मिक्सरमध्ये घातलेलं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. खोबरं, खसखस, तीळ. आता याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला 1 चमचा भर, लाल तिखट 1 चमचा, थोडंसं मीठ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडी धणे पावडर, आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता हे सारण बाजूला ठेवूया आणि आमटीची तयारी करून घेऊया. मिक्सरमधनं आता हे सगळं साहित्य, खोबरं, मिरच्या हे सगळं काढून घ्यायचं आहे. आमटीचं साहित्य गार झालेलं आहे, ते आता मिक्सरमधनं काढून घेऊया. असं पाणी घालून जरा सरबरीत करायचं, ते पातळसर असं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे सारण आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमधनं काढायचं. ते साहित्य आपलं झालेलं आहे. आता गॅसवर ठेवूया. आता आपली कढई तापलेली आहे, त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आणि फोडणी करून घ्यायची. आता याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. मोहरी झाली की थोडासा हिंग, हळद, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, कांदा लसूण मसाला. आणि आता ही तयार झालेली आमटी आपण आता त्याच्यात घालणार आहोत. त्यानंतर थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ घालायचं. आहे. आता आपण मोदक तयार करून याच्यामध्ये सोडणार आहोत. मोदक कसे करतात ते पहा तुम्ही. मोदकाचं पीठ तयार आहे. याच्यात तिखट मीठ सगळं वापरून हे तयार केलेलं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपण मोदक करणार आहोत. आता ही मोदकाची पापटी लाटून घेते आणि नंतर याच्यामध्ये सारण भरायचं. जाड पातळ तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही करू शकता. आता ही पातळच लाटलेली आहे. आता याच्यामध्ये आपण आता सारण भरणार आहोत. आपण जे मगाशी सारण तयार केलं ते याच्यामध्ये वापरायचं. आता आपला मोदक तयार झालेला आहे तिखट मिठाचा, तुम्ही पाहू शकता. हे आमटीसाठी मोदक केलेले आहेत, ते आपण आता आमटीमध्ये सोडणार. हे आमटीसाठी केलेले मोदक आता एक एक करून आमटीमध्ये सोडायचे. 1-5-10 मिनटं त्याला उकळायला वेळ लागतो जरा.